आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणून तिची अवैध विक्री करण्याच्या प्रयत्नावर कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कारवाई केली। जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या या कारवाईत गोवा बनावटीची दारू, अशोक लेलँड ट्रक आणि इतर साहित्य असा तब्बल 1,95,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे गोवा बनावटीच्या दारू तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीला येण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या अवैध व्यवसायांचं उच्चाटन करण्याच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या वाहतूक करून महाराष्ट्रात आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पथकानं सापळा रचून ट्रकची तपासणी केली। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अशोक लेलँड ट्रकमध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की कंपनीच्या गोवा बनावटीच्या दारूचे 1,830 बॉक्स आढळून आले। प्रत्येक बॉक्समध्ये 48 नग याप्रमाणे एकूण 87,840 नग दारूच्या बाटल्या असल्याचं तपासणीत समोर आलं। प्रत्येक नगाची किंमत 200 रुपये प्रमाणे असून या दारूची एकूण किंमत 1,75,68,000 रुपये असल्याचं पोलिसांनी नमूद केलंय। याशिवाय लाल केसरी रंगाचा अशोक लेलँड ट्रक, मोबाईल हँडसेट आणि इतर साहित्य असा सुमारे 20,10,000 रुपयांचा अतिरिक्त मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामुळे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 1,95,78,000 इतकी झाली। या प्रकरणात मुसफ्फान उर्फ जावेद खान राहणार हरियाणा याच्या विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जप्त केलेल्या ट्रकच्या माध्यमातून गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, राहुल अतिग्रे तसंच पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली। अवैध दारू वाहतूक आणि विक्री विरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री निलोत्पल सर यांनी LCBला जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आपण विविध पथकं तयार केलेली होती। पथकातीलच API राहुल अतिग्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक गोव्यातून मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा असलेला एक ट्रक हा गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणार आहे। सदरची माहिती समजल्यावर तिथे आपण सापळा रचला। त्यामध्ये API सागर वाघ, राहुल API अतिग्रे आणि टीमनं सापळा रचला। जयसिंगपूरच्या इथे एक ट्रक जी इन्फॉर्मेशन समजली ती त्याप्रमाणे दिसून आला। सदर ट्रक थांबवला, त्यात चेक केला असता जवळपास 1860 देशी गोवा दारूचे बॉक्स आपल्याला त्यात मिळून आले। त्याची किंमत एकूण 1,75,00,000 आहे। तसेच 20 लाखाचा ट्रक असं एकूण 1,95,00,000ची मुद्देमालची आपण जप्त केलेला आहे। सदरबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करीत आहोत आणि ही दारू कुठल्या कंपनीतून आली आणि मध्य प्रदेशमध्ये कोणाकडे चाललेली होती याचा पुढील तपास आम्ही करतोय।